नमस्कार मंडळी. आज मी तुम्हाला कोल्हापुरी तांबडा रस्सा कसा केला तो दाखवला आहे. यासाठी मटण स्वच्छ धुवून शिजवण्यासाठी ठेवलं. मटणाचा रस्सा किंवा सुक्क बनवण्याची पहिली प्रोसेस म्हणजे मटण शिजवणं. ती पूर्ण प्रोसेस मी तुम्हाला आधी दाखवली आहे. तिथे जाऊन नक्की पहा. जारमध्ये भरपूर अशी कोथिंबीर घेतलेली आहे. 2 मोठे टोमॅटो बारीक चिरलेले घेतलेले आहे. व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे भाजलेला सर्व मसाला टाकून मस्त असं बारीक करून घेतलं. तांबडा रस्सा बनवण्यासाठी पातेल्यामध्ये एकच पळी तेल टाकलेलं आहे. जास्त तेल टाकू नका. तर्री येण्यासाठी, कट येण्यासाठी भरपूर तेल टाकलं जातं. अशा प्रमाणात खूप तेलकट आणि ऑइली होतो. केलेलं वाटण यामध्ये टाकलं आणि छान असं तेल सुटेपर्यंत परतून घेतलं. कोल्हापुरी घरची चटणी, कांदा लसूण मसाला 2 मोठे चमचे आणि मीठ चवीनुसार, हळद अर्धा चमचा टाकून आणि शिजवलेला मटणाचा स्टॉक म्हणजेच मटणाचा अर्क केलेलं पाणी यामध्ये टाकलं, म्हणजेच आळणी रस्सा बरं का. मसाला शिजेपर्यंत रस्स्याला छान एक 5 ते 10 मिनिटं उकळी काढून घ्यायची. 1 चमचा मटण मसाला. तर मंडळी, कोल्हापुरी तांबडा रस्सा तयार आहे. आवडला ना रस्सा तर करा मिक्स.